महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढत आहे, रोजगार वाढत आहे, पीक विमा उपलब्ध होत आहे, कर्जमाफी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातला एकही गट सामाजिक घटक असं नाही आहे की ज्याला आपण न्याय देऊ शकलो नाही, असं एकही नाही आणि प्रयत्न चालूच आहेत. तर या व्हिडिओमध्ये फक्त मोदी साहेबच दिसत आहेत, मग ते आरोग्य असो, इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा कुठल्याही गोष्टी असो, फक्त मोदी साहेब दिसत आहेत. इतर शेवटी नेतृत्व व्हिडिओ दिसत असं आहे, शेवटी नेतृत्व महत्त्वाचं आहे ना. लिडरशिप कोणाची आहे? देशामध्ये नेतृत्व जे आहे ते मोदी साहेबांचं आहे, त्यांचं नेतृत्व म्हणून सर्व आहे. विधान परिषदेची निवडणूक लागली आहे, आता काय गणित आहेत? कारण कृष्णा आष्टीकर जे आहेत ते म्हणतायत की आमच्याकडे गणित आहे म्हणूनच मी या रणांगणात उतरलोय. आणि आता बघूया गणित स्पष्टच होईल ना. आता राहिले किती दिवस? सुनेत्रा पवार आणि सुप्रिया हे खोटी आहे, दादांत खोटं आहे, असं काही झालं नाही आहे. अमरनाथ राजूरकर हे महायुतीचे उमेदवार आहे. महायुतीमध्ये तिन्ही घटक पक्ष, भाजप असो, राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना शिंदे साहेबांची असो, तिन्ही घटक पक्ष एकत्रित येऊन महाराष्ट्रामध्ये 17पैकी 6 जागा तर विरोध निघालेल्या आहेत. 11 जागांची निवडणूक आहे आणि मला खात्री आहे की सगळीकडे अतिशय तिन्ही पक्ष एकजुटीने काम करून आमचे सर्व उमेदवार निवडून आणतील. ज्याचा प्रश्न आहे. आता आपल्याला काय, कोणाला कुठे जायचं त्याने ठरवावं ना. मुलं आहेत बरोबर, फॅमिली आहे, सुट्ट्या आहेत, काही दिवस तर एन्जॉय करतील ना. आम्ही कोणाला कुठे पाठवायची गरजच नाही आम्हाला. ऑपरेशन आयुक्तालयाचा एक प्रश्न होता. आयुक्तालय नागपूर की नांदेड, तो अजून आयुक्तालय करण्यासंदर्भामध्ये लातूरचे आमदार आणि नांदेडचे आमदार आम्ही सर्व मिळून एकत्रपणे तोडगा काढून मुख्यमंत्र्यांना आमचा प्रस्ताव लवकरच देणार आहोत. आयुक्तालयाबद्दल काही चर्चा वगैरे झाली? मागे चर्चा झालेली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून वेळ घेऊन त्या बाबतीत बैठक. नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चक्क रुग्णवाहिकेच्या हेडलाईटमध्ये शवविच्छेदन करण्यात आलेलं आहे. दुर्दैव बाबा, असं व्हायला नको पाहिजे. काय कशामुळे घडलं मला माहीत नाही आहे, पण असं घडणं उचित नाही आहे आणि त्याच्यामुळे हा जो प्रश्न संबंधित अधिकारी कोण होते याला जबाबदार हे पाहिलं जाईल. कारण की असं घडणं हे निश्चितच फार चुकीचं आहे आणि असं घडू नये. महानगरपालिकेच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा बोजवारा उडाला असं अजिबात नाही आहे, असं अजिबात नाही आहे. महानगरपालिकेने बरंचसं काम केलेलं आहे. काही कामं अजूनही प्रगतीपथावर आहेत, काही कामाकडे निधीची आवश्यकता आहे. करण्याचं आश्वासन आपण मान्य नाही, कुठे नाही म्हणतो. करायचं नाही असं कुठे, करायचंच आहे. गोदावरी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प जो होता, गोदावरी आता शुद्ध झाली अशी बातमी आज आलेली आहे. काय गोदावरी शुद्ध झाली? असं आहे की मी आयुक्तांच्या आचारसंहितेमुळे मला त्यांचं काही डायलॉग नाही किंवा भेट नाही आहे, परंतु याच्यामध्ये काही कामं केलेली आहेत ही सुद्धा माहिती आचारसंहितेनंतर आपल्यासमोर ठेवली जाईल. ऑपरेशन ब्लू स्टार विषयी काळा दिवस असं गिरीश महाजनांनी म्हटलंय, तर भिंद्रावाले यांना त्यांनी शहीद म्हटलंय. असं आता जो विषय इतिहास जमा झाला आहे त्यावर पुन्हा काही बोलणं उचित नाही आहे. साहेब, रोहित पवार यांचं आंदोलन सुरू आहे. रोहित पवार खंडित होतोय. मला वाटतं रोहित पवार यांनी असं आंदोलन करण्यापेक्षा ते सभागृहामध्ये एका पक्षाचे जबाबदार नेते आहेत, त्यांनी सभागृहात विषय मांडावा, सरकार त्याला उत्तर देईल. म्हणून मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या भाषेमध्ये स्पष्टीकरण दिलंच आहे, पण त्यांना याबाबतीत अधिक बोलायचं आहे, सभागृहात मांडावा त्यांनी विषय. केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी म्हटलंय की ऑपरेशन टायगर जे आहे हे पूर्णत्वाकडे आहे. आता मला ते काय माहिती.